हरिओम. आज शनिवार 24 मे 2025. शके 1947. शनी प्रदोष. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की नाम प्राणाबरोबर सांभाळावं. ऐकूया त्यांचे विचार. आपल्याला जिव्हा दिली ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगलं होईल का? जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालवला तर कसं चालेल? तुम्ही अभ्यास करता जी पुस्तकं घेतली आहेत ती जर नुसती उशाला धुवू लागला तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो आपल्याला जिव्हा दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरता करा. प्रकृती चांगली सुदृढ आहे, चांगले धट्टे पाय आहेत, ते जर देवाच्या प्राप्तीकरता वापरले नाही तर पाय नसलेले काय वाईट. तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असं का करता? त्यांनी काय केलं पहा. त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळलं. तुम्हाला तितकं जरी करता आलं नाही तरी जसं देहावर प्रेम करता तसं तरी नामावर ठेवा. आत्ताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो. तरी ह्या वेळेस सांभाळा. अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येत आहे असं समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा. माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा. नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नका. नामस्मरण नामाकरताच करीत जा, म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल. दिवसातून किती वेळा नामात घालवाल त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालवण्याचा निश्चय करा, म्हणजे विश्वास वाढत जाईल. खरं समाधान तुम्हाला नामातच मिळेल. भगवंताचं नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे. नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे. सर्व संशय आपोआप नाहीसे होतील. खरोखर भगवंताचं नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडतं. विकल्पांच्या उच्चाटनाची गुरु किल्ली म्हणजे नाम. भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचं प्रेम मला दे, अशा काकूळ त्यांनी त्याची प्रार्थना करावी. म्हणजे नामाचं प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचं खरं दर्शन होईल. वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करतो. ज्या समाधानाकरता माझी खटपट चालली आहे ते समाधानच वासना हिरावून नेतं ना. नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते. म्हणून सदा सर्व काळ नामात राहिलं तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्या जवळ राहील ना. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्यांदा विसरेल, पण सवयीने आपोआप वाढवेल, आठवेल आणि घडेल. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.